नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करणार आहोत. मला या निमित्ताने थोडंसं असंही सांगायचं आहे की न्यूज 18 लोकमतने सन्मान सोहळ्याची ही परंपरा कायम ठेवली आहे गेल्या 5 ते 6 वर्षापासून. आम्ही मुक्ता सन्मान सोहळा देखील करतो, ज्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आम्ही करतो. आम्ही नाशिकमध्ये नाशिक सन्मान केला, आम्ही मुंबईमध्ये मुंबई सन्मान केला, औरंगाबादमध्ये केला, पुण्यामध्ये केला आणि आज आम्ही आलेलो आहोत विदर्भात. विदर्भाबद्दल विशेष अभिमान या अर्थाने वाटतो आम्हाला की हाच तो विदर्भ आहे आणि हेच ते ठिकाण आहे ज्याला राज्याची उपराजधानी म्हणून ओळखलं जातं. मुंबई पाठोपाठ नाही तर मुंबईच्या बरोबरीने विकासाच्या दिशेने काय वेगाने जायला हवं हे विदर्भाने आणि त्यातल्या त्यात नागपूरने कायमच दाखवून दिलेलं आहे. म्हणून आवर्जून असं म्हणावंसं वाटतं की इतिहासाचं भान असेल तर वर्तमानात जगण्याची ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा, तोच उत्साह वाढवायचा असेल तर भविष्याचा अंदाज, त्याचे आडाखे, त्याचं समीकरण, त्याचं गणित हे पक्कं बांधणं फार आवश्यक आहे. म्हणून आज या निमित्ताने सन्मान सोहळ्या अगोदर आम्ही एक छोटंसं चर्चासत्र या ठिकाणी पार पाडणार आहोत. चर्चा म्हणण्यापेक्षा तो संवाद असेल. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की फार महत्त्वाची मान्यवर मंडळी आजच्या सोहळ्याला आम्हाला इथं लाभलेली आहेत. सगळ्यात सुरुवातीला त्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर न्यूज 18 लोकमतचे रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे सेल्स चे हेड आमचे जे आहेत शंतनू कुंभारे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. आणि आता मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना की आपण व्यासपीठावरती यावं. मंडळी या सगळ्या संवादात आपला भविष्यातला दृष्टिकोन मांडण्यासाठी ते आवर्जून इथे आलेले. यापुढे मी आमंत्रित करतोय नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेसकर यांना. एक तरुण व्यक्तिमत्व जे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेला इथे लाभलेलं आहे. तो आपलंही स्वागत. पुढे मी आमंत्रित करतोय नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना. आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही स्वागत. आपणही स्थानापन्न व्हावं. या चर्चासत्रात आम्ही नागपूरमधले 2 सजग नागरिक आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने व्यवसायात आपला ठसा उमटवणारे अशी काही मंडळी पण बोलवलेली आहेत. म्हणून मी बोलवतोय नागपूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश साधवानी यांनी व्यासपीठावरती यावं. महेशजी, आपलं खूप खूप स्वागत. पुढे मी आमंत्रित करेन नागपूरचे एक तरुण सीए सागर गंपावार यांना. सागरजींबद्दल आवर्जून सांगावंसं वाटतं. अनेक तरुणांना स्टार्टअपच्या संदर्भात सागरजींची आवर्जून मदत असते. आपलंही स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचं. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भविष्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा अंदाज बांधण्यासाठी किंवा त्याबद्दलचा संवाद साधण्यासाठी दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहे. मी सुरुवात अमितेश कुमार सरांपासून करतो. सर, कायम असं म्हटलं जातं कुठल्याही जिल्ह्याच्या बाबतीत, कुठल्याही शहराच्या बाबतीत कायदा सुव्यवस्था व्यवस्थित असेल ना, ठाम असेल ना, तर मंडळी आवर्जून हे शहर माझं सुरक्षित शहर आहे म्हणून तिथे स्थायिक होतात, गुंतवणूक येते. नागपूरच्या बाबतीत ते होताना दिसतंय. नागपूरमधला क्राईम रेशो हा कमी झालेला असेल, जवळजवळ ते संपवण्याचाच आमचा प्रयत्न असेल असं ठामपणे सांगणारे कुमार सर आज योगायोग बघा सर, आज आपण संवाद साधतोय. म्हणून मला असं विचारायचं आहे की यापुढचं विदर्भाचं भवितव्य जर कायदा आणि सुव्यवस्था सुदृढ असेल तर आपण कसं बघता? हो, बरोबर. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमत यांना या प्रस्तुतीबद्दल, ज्यामध्ये विदर्भाचे लोकांचे सन्मान होत आहे, त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. नागपूर उपराजधानी असून इथे नेहमी एक वेळोवेळी टीका पोलीस प्रशासनावर होत असते की कायदा सुव्यवस्था बरोबर नाही किंवा गुन्हेगारी वाढलेली आहे, अशा प्रकारचे टीका होत असते. आणि मी नेहमी हे सांगत होते की पोलीस प्रशासन अत्यंत मेहनतीने, अत्यंत प्रोफेशनल दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे आणि पुढच्या काळात आपण नागपूर अत्यंत शांत शहर आहे याची ओळख आम्ही निर्माण करू. आणि खरं आज स्थिती अशी आहे की जर सांगायचे असतील तर जे नेहमी व्हायलेंट क्राईम्सबद्दल लोक म्हणतात, मर्डरबद्दल म्हणतात, बॉडी ऑफेन्सेसबद्दल म्हणतात, आज 20 वर्षाची क्राईम फिगर्सची जर तुलना केली तर त्या फिगर्सचे कंपॅरेटिव्ह दृष्टिकोनातून 33 ते 40% क्राईममध्ये घट झालेली आहे. आणि हे प्रत्येक हेडमध्ये ही घट आज दिसून आलेली आहे. आणि याचे कारण आहे की आम्ही बेसिक पोलिसिंग जे आहे, ज्यामध्ये लोकांना कोणता भागात कोणता अडचण आहे, कोण गुन्हेगारी टोली आहे, कोणाला कायद्याचे धाक नाही,
अशा लोकांना आयडेंटिफाय करून वेगवेगळे कलमाखाली कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये नक्कीच पूर्ण शहर पोलीस दलाचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारीचे यामध्ये अत्यंत मेजर कंट्रीब्युशन आहे. परंतु त्याचबरोबर शहराची जी जनता आहे ज्यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास दाखवली आणि त्यांनी स्वतः पोलिसांसोबत राहून हे सर्व टार्गेट अचीव करण्यामध्ये जे एक प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतली त्याबद्दल पूर्ण शहराची जनताचे पण अभिनंदन. आणि खरं आज स्थिती नागपूर भरपूर वेगाने डेव्हलप होत आहे आणि आज अशा प्रकारचे जे कायदा सुव्यवस्था अबाधित आहे. आता कायदा सुव्यवस्थाबद्दल नेहमी हल्लाची घटना घडत असतात. आता फॉर एक्झाम्पल सरकारी नोकरवर हमला होण्याची प्रमाणमध्ये मागचे वर्षाचे तुलनेमध्ये 50% घट घडलेली आहे. दंगलची प्रकरण असतील तर त्यामध्ये 50% दंगलचे प्रकरणामध्ये घट झालेली आहे. एकंदरीत एक शहराला आज फील गुड फॅक्टर आहे आणि आणखी जोरात एक लॉन्चिंग पॅड. पूर्वीच शहर वेगाने डेव्हलप होत आहे परंतु अशा प्रकारचे क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरची स्थितीमुळे आणखी ते लॉन्च जोरात होईल आणि पुढच्या काळात नक्कीच नागपूर शहर अत्यंत आणखी विकसित होईल. महिलांचे सुरक्षाबद्दल अत्यंत प्राधान्याने पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि महिला एम्प्लॉईज असते इंडस्ट्रीजमध्ये कॉल सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्कफोर्स एम्प्लॉईड असते. त्यांनी सुरक्षितरित्याने घरी आणि घरातून ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन नवीन इनोव्हेटिव्ह उपाययोजना करत आहे. सायबर क्राईम्स एक चॅलेंज आहे आणि पुढच्या काळात आम्ही आज आपले या व्यासपीठावरून आम्ही नक्कीच आपल्याला सांगू की पुढच्या काळात सायबर क्राईम प्रिव्हेन्शन डिटेक्शन आणि अवेअरनेससाठी पोलीस प्रशासन आणखी जोराने कार्य करेल. कुमार सर, तुम्हाला याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही जबाबदारी केवळ फक्त पोलिसांची नाही आहे तर आपल्यासारख्या नागरिकांची आहे. मला कुंभेजकर सरांकडे यायचं आहे. सर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणल्यानंतर ग्रामीण भागावरती विशेष लक्ष देऊन काम करावं लागतं. एक वेळ आपल्याकडच्या चळवळीमध्ये खेड्याकडे चला असं म्हटलं गेलं पण आज शहर आणि खेडं या दोन्ही ठिकाणी स्थलांतर ही समप्रमाणात होताना आपल्याला दिसतात रोजगाराच्या दृष्टिकोनातून म्हणून. पण केवळ रोजगार म्हणून नाही पण ज्यावेळेस तुम्ही एक बर्ड व्ह्यू ठेवता सगळ्या ग्रामीण भागावरती तर तुम्हाला काय वाटतं की विकासाच्या दृष्टिकोनातून नेमकं काय व्हायला हवं? ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला जसं की आपण बरोबर सांगितलं की शहरांकडे फक्त जाण्याचा आता ओघ नसून ग्रामीण भागात देखील शहरांसारख्याच सोयीसुविधा हव्यात अशी देखील आता एक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे. जर आपण भौतिक सुविधांचा यामध्ये विचार केला आणि जे आपण जिल्हा परिषदेमार्फत काम करत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम एक मुद्दा येतो की पाणी पुरवठ्याचा. आपल्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा सगळ्या घरांमध्ये होत आहे का? कारण त्याचे मग सार्वजनिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. जलजीवन मिशन ही जी महत्त्वाकांक्षी आपली योजना आहे त्या अंतर्गत मी इथे सांगू इच्छितो की नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 1335 गावांमध्ये आम्हाला नवीन पाणीपुरवठ्याचं काम करायचं आहे. 1335 गावांमध्ये त्यापैकी आमच्या 700 वर्क ऑर्डर झाल्या आहेत. टार्गेट हे आहे की पुढील 30 वर्षातली जी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन असेल म्हणजे साधारण आम्ही 2053ची पॉप्युलेशन प्रोजेक्शन त्याचं जे आहे ते पकडतो त्या अनुषंगाने सर्व सोर्सेस डेव्हलप करतो. 30 वर्ष ते पाण्याचे सोर्सेस टिकून राहावेत यासाठी पाण्याचं जे पुनर्भरण करायचं असेल पावसाचा प्रत्येक थेंब जेवढा वाचवता येईल त्या दृष्टिकोनातून ही अंमलबजावणी करतो. स्वच्छतेचा जर विचार केला शहरांमध्ये स्वच्छतेवर नेहमी लक्ष असतंच पण ग्रामीण भागात देखील स्वच्छतेवर लक्ष हवं यासाठी आपलं स्वच्छ भारत मिशन तर आहेच आहे. आपली गावं ODF झाली मात्र आता ती ODF प्लस व्हावीत म्हणजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं सांडपाण्याचं व्यवस्थापन व्हावं गावांमध्ये शाश्वत स्वच्छता यावी आणि त्या माध्यमातून रोगराईचं उच्चाटन व्हावं या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चालू आहेत. म्हणजे येणाऱ्या काही कालावधीमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊन त्वरित उपाययोजना करणं हे कसब खरं तर अधिकाऱ्याच्या मनामध्ये असावं लागतं आणि ते आपण दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या मुद्द्यावरती. मला पुढे जायचं आहे भुयार सर. आपल्याकडे फार महत्त्वाचा विभाग आहे आपला म्हणजे पोलिसांच्या बरोबरीने बऱ्याच वेळेस काही नियमांचा विसर नागरिकांना पडत असेल तर त्याचं स्मरण करून देण्याचं काम आपण करतात. आता नागपूरमध्ये रस्ते देखील फार मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की छान पद्धतीचे झाले. फ्लायओव्हर आपण बघतोय, मेट्रो आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अपघाताचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे. कारण अपघातमुक्त शहर ही देखील एक संकल्पना काय म्हणूयात की त्या शहराच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. कसं बघता आपण याकडे? हा अपघाती मृत्यू नैसर्गिक नाही, हा अपघाती आहे.
आणि या अपघाताचे विश्लेषण करताना बऱ्याच गोष्टी, तांत्रिक गोष्टी समोर येतात, काही गोष्टी समोरच येत नाहीत. तसं माणसाच्या मनावरील ताण, त्याची असणारी मानसिक स्थिती, रस्त्यावरची संमिश्र परिस्थिती, या परिस्थितीला जर आटोक्यात घालायचं असेल तर त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन लोकांच्या लर्निंग प्रोसेसचा विकास करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मागील 5 वर्षात ज्या डेव्हलपमेंट विभागात झालेल्या आहेत, केंद्रीय मंत्रालयाकडून, भूपृष्ठ मंत्रालयाकडून ज्या सूचना झालेल्या आहेत, किंवा रेल रोड कोऑर्डिनेशनमध्ये मेट्रोचा विकास आणि त्याला जोडणारे बाकी रस्ते, याच्यातून जो मास ट्रान्सपोर्टेशनचं जी संकल्पना पुढे आलेली आहे, त्यातून निश्चितच इंडिव्हिज्युअल वाहनांच्या वापरावर निर्बंध येतील. आणि ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल वाहनांच्या वापरावर निर्बंध येतील, त्यातून इंडिव्हिज्युअल वाहनातून होणारे अपघात जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. एक गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट ही आहे की आता शहरातील किंवा ग्रामीण भागातील जो कोऑर्डिनेशन आहे, याचा वापर जो मोठ्या प्रमाणात बघितला तर आपण मोटरसायकलचा वापर जास्त होतो. बरं आणि या मोटरसायकलच्या वापरातून घडणारे अपघात हे जवळपास 60% आहेत. बरं यावर आम्ही भर घालत मागील वर्षीने या वर्षीच 8 मार्च 2022ला महिलांकरिता घरातून एक प्रबोधन व्हावं म्हणून सावित्री पथकाचं एक नियोजन केलं. त्या सावित्री पथकामध्ये आम्ही 4 पॅरामीटर्स ठेवलेत. एन्फोर्समेंट हा तर आमचा विषय आहेच, म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण, त्याच्या एज्युकेशनचा विषय घेतला. त्याच्यामध्ये सेवा ज्या आहेत ऑनलाईन झालेल्या आहेत आमच्या बऱ्याचशा, त्या लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि त्यातून एक सोशल लायबिलिटी जी माणसाच्या संवेदनेला हात घालेल. कारण ह्या संवेदना जर जागृत असतील तरच मला असं वाटते की मनावर कंट्रोल येऊन अपघातावर नियंत्रण आणता येईल. याकरता हे सावित्री पथक आम्ही सुरुवात केली. जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा आम्ही एक मोठ्या प्रमाणात मेळावा घेतला होता. जवळपास मला वाटते सर काहीतरी 15,000 महिलांचा मेळावा होता. त्या मेळाव्यासुद्धा सरांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आम्ही त्या बचत गटापर्यंत, महिला बचत गटापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करून घराघरातून हे अपघात कसे कमी करता येतील यावर आमचं काम चालू आहे. आणि येत्या पुढील काळात कुटुंबात ही चर्चा अपघाताची झाली तरच अपघात कमी होईल, यावर आम्ही संकल्पना राबवून प्रत्येक माणसाच्या संवेदनाला हात घालून अपघात शून्यावर आणू, हे आमचं इथे या नागपूर शहराकरता एक प्रॉमिसरी हे असेल. मला साधवानी सरांकडे यायचं आहे. नागपूर तुम्ही घडताना बघितलं, विदर्भ तुम्ही घडताना बघितला. मला स्पेशली हा प्रश्न विचारायचा आहे, नागपूर फक्त सिमेंटच्या जंगलासारखं वाढताना तुम्हाला दिसतंय की सुयोग्य नियोजन तुम्हाला नागपूर किंवा एकूण विदर्भाच्या संदर्भात दिसतंय? जर नसेल तर ते काय असायला हवं, आणि असेल तर आणखीन त्यामध्ये काय असणं आवश्यक आहे? काय सूचना आहेत आपल्या? आप जिस टॉपिक पे, जिस सब्जेक्ट पे बात कर रहे हैं, ये हम लोग जो हमारी संस्था है क्रेडाई नेशनल, क्रेडाई महाराष्ट्र, क्रेडाई नागपुर, हम टाइम टू टाइम इस पे सब्जेक्ट पे डिस्कशंस करते रहते हैं. नागपुर के लिए स्पेशली, नागपुर इंफ्रास्ट्रक्चर वाइज ब्यूटीफुली डेवलप हो रहा है थैंक्स टू ऑनरेबल गडकरी सर एंड ऑनरेबल फडणवीस सर. दोनों के प्रयास से नागपुर का इंफ्रास्ट्रक्चर ब्यूटीफुल हो जा रहा है. नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट कनेक्टिविटी बहुत अच्छी हो जा रही है. फ्लाईओवर, मेट्रो, एवरीथिंग इज इन प्लेस. नागपुर अभी तक जैसे मेहान के लिए कल एक आर्टिकल भी था, जो बाहर से कंपनियां आती थी या नहीं आ रही थी, जिनके लिए मेहान डेवलप किया गया था, अब बिकॉज ऑफ इंफ्रास्ट्रक्चर, बिकॉज ऑफ मेट्रो, बिकॉज ऑफ रोड्स, धीरे धीरे, प्लस नागपुर में वो इंफ्रास्ट्रक्चर नहीं था जो कि एक कंपनी को चाहिए था. जो कारपोरेट कंपनी में काम करते हैं उनके लिए एक अलग एटमॉस्फेयर चाहिए, एक अलग उनके हैंग आउट के प्लेसेस, उनके लिए ऐसा इंफ्रास्ट्रक्चर चाहिए जहाँ पे वो अपने आप को एंटरटेन कर सकें. तो वो सब चीज़ें नागपुर में धीरे धीरे अभी आ रही हैं. जो हम कल तक के सोचते थे कि मेहान डेवलप नहीं होगा, नागपुर कैसे डेवलप होगा, बड़ी कंपनीज कैसे आएंगी, सॉफ्टवेयर कंपनीज कैसे आएंगी, अब नागपुर में सॉफ्टवेयर कंपनीज भी आएंगी. बिकॉज नागपुर में वो मॉल कल्चर जो पहले नहीं था अभी धीरे धीरे डेवलप हो रहा है. नागपुर में बाकी इंफ्रास्ट्रक्चर जो है वो बहुत ब्यूटीफुल हो गया है. अब नागपुर विल बी अ हैपनिंग प्लेस फॉर कंपनीज, कॉर्पोरेट कंपनीज एज वेल. मला योगेशजी आपल्याकडे यायचं आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो की आपण स्टार्टअप या विषयाला घेऊन स्पेशली तरुणांना मदत करता, म्हणजे केवळ ते सुरू करून देणं नाही तर ते भविष्यात कशा पद्धतीने उभारी घेऊ शकतं या दृष्टीने आपला प्रयत्न असतो. त्यामुळे आपण एकूण बघताय का, आपलं ऑब्झर्वेशन काय की विदर्भातले तरुण स्टार्टअप, काही वेगवेगळे स्टार्टअप घेऊन उद्योगांमध्ये पुढे येताना दिसत आहेत का? हो, आता जसं महेश सरांनी सांगितलं किंवा बाकीच्यांनी सांगितलं की विदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार झपाट्याने डेव्हलप होतं आहे. रोड नेटवर्क फार झपाट्याने डेव्हलप होतं आहे. मिहान आलेलं आहे
IT इंडस्ट्रीज आलेले आहे, त्याच्यामुळे TCSचं 15,000 सीट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्लिटली रेडी आहे. इन्फोसिसचं ऑलमोस्ट सेम इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे किंवा त्यांच्या बिल्डिंग कंप्लीट झालेल्या आहेत. तर ह्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज येतील त्याच्यामुळे जे लोकल इंडस्ट्रीज आहेत त्यांना भरपूर हेल्प होणार आहे. त्यांच्या जे ॲन्सिलरी युनिट्स आहेत किंवा त्यांना सपोर्टिंग युनिट्स आहेत हे फार झपाट्याने त्याच्यात डेव्हलप होतील. वेळात वेळ काढून खरं तर विदर्भ सन्मानच्या माध्यमातून भविष्याचे वेध घेत असताना काय नेमकं करायला हवं याबद्दलच्या महत्त्वाच्या सूचना आपण मांडल्या. शेवटी एकमेकांच्या सहकार्याने आपण ही वाटचाल करू शकतो. आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या विशेष सोहळ्यामध्ये स्वागत करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळींचा सन्मान आज आपण करणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत. मी जसं सुरुवातीला म्हणालो की आपली व्यावसायिकता जपत असताना काहीतरी एक वेड असावं लागतं आणि ते वेड मुळात उपजत असतं. ते लक्षात आलं ना त्वरित की माणूस काम करायला सुरुवात करतो. असेच आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेता सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे हे आज आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्ष लागवड, वृक्ष बँक, त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत आवर्जून दादा आपण काम करताय याबद्दल आम्हाला कौतुक आहे. आणि म्हणून आजच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांचं आम्ही कौतुक करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी आवर्जून इथे आपण आलेला आहात. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती इथं यावं. पुढल्या पुरस्कार सोहळ्यासाठी म्हणून सुरुवात करूयात वेळ न घालवता. अर्थात पहिले पुरस्कारार्थी कोण आहेत हे जाणून घेण्याअगोदर आपण बघणार आहोत AV. यवतमाळ जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातही डॉक्टर महेश चव्हाण हे नाव दुमदुमतंय. कारण मागील 11 वर्षांपासून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात रुग्णसेवक डॉक्टर महेश चव्हाणांनी महायज्ञ आरंभलाय. डॉक्टर महेश चव्हाण यांनी तब्बल 13,000च्या वर रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत आणि तब्बल 300 शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या स्वर्गीय आईच्या नावानं साई आशा हे रुग्णालय सुरू केलं. या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांवर अल्प दरात उपचार केले जातात. वैद्यकीय उपचार करत असतानाच सामाजिक संवेदना जपणारे डॉक्टर महेश चव्हाण यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना आम्हाला आनंद होतोय. डॉक्टर महेश चव्हाण यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल. मला आनंद होतोय विदर्भ सन्मान 2022 या सोहळ्यामध्ये आपला सन्मान करत असताना, आपला कौतुक करत असताना. डॉक्टरकडे कायम आपण एक देव म्हणून देखील बघत असतो आणि असं हे डॉक्टर महेश चव्हाण आपल्या क्षेत्रामध्ये विविध पातळीवरती उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतात. मी विनंती करेल डॉक्टर महेश चव्हाण यांना की थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. केवळ स्वतःसाठी न जगता आपल्या आयुष्याचा ठेवा दुसऱ्यासाठी कसा खर्च करावा ही शिकवणच मला भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री बडी बहनजी डॉक्टर सुशीला नायर यांनी मी जेव्हा MBBSला होतो तेव्हा त्यांनी मला दिली होती. आणि नंतर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या इतरांसारख्या म्हणजे जसं व्यावहारिक वैद्यकीय सेवा न करता समाजसेवी रुग्णसेवा कशी करायची हे एक ध्येय समोर ठेवून मी माझ्या जवळपास 15-16 वर्षापासून हे कार्य करत आहे. सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जी धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. आणि यानंतर आपण जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे. पण तो पुरस्कारार्थी नेमका कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांनी त्याच्या क्षेत्रात कशा प्रकारे उल्लेखनीय काम केलंय. बघूयात त्याबद्दलची AV. आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळं यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी खचत चालला होता. हे लक्षात घेऊन राजू उंबरकर यांनी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. इतकंच नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी राजू उंबरकर यांनी मदत केली. वणीमधील अनेक भागात त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय. फक्त शेती करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे राजू उंबरकर यांनी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना शेतीपूरक व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे कुटुंब स्वयंपूर्ण व्हायला मदत होतीये. शेतीसाठी झटत असताना
त्यांनी रुग्णसेवेतही मोलाची मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरलेल्या राजू उंबरकर यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना मनापासून आनंद होतोय. राजू उंबरकर यांचं खूप खूप अभिनंदन. मला आनंद होतोय विदर्भ सन्मान 2022 या सोहळ्यामध्ये आम्ही आपला सन्मान करतोय. शेतकऱ्यांना आवर्जून आपण मदत करताची खरं तर काळाची गरज आहे. त्यामुळे ही भावना आपण प्रत्येकामध्ये रुजवताय याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मी विनंती करेन थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. न्यूज 18 लोकमतचे सर्वप्रथम आभार. हा सन्मान मी सन्मान्य राजसाहेबाच्या चरणी अर्पण करतो. सयाजीदादा, मी आपल्याला सांगू इच्छितो की यावेळेस पूरहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि जवळपास अल्पभूधारक योजना मी सन्मान्य राजसाहेबांच्या नावे काढली आणि 10,000 एकर जमिनीला दत्तक घेतलं आणि सर्व कास्तकारांना बी बियाणं मोफत वाटप आहे. आपण प्रत्येक कास्तकाराच्या पाठीशी उभं राहिलो तर निश्चितच कास्तकाराचा आकडा, आत्महत्याचा आकडा हा शून्यावर होईल एवढा विश्वास मला आहे. धन्यवाद. वा वा, आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था असतात ज्या खरं तर काही रुग्णांसाठी काम करतात. काही आजार असे आहेत की जे अचानक माणसाला कधी उद्भवतील हे सांगता येत नाही. अर्थात त्याला कारणीभूत माणसाची जीवनशैली असू शकते ज्याच्यावरती बोलण्यासारखं बरंच काही आहे. पण अशी एक संस्था आहे ज्यांना आम्ही आजच्या या सोहळ्यामध्ये सन्मानित करतोय. ती संस्था नेमकी कोणती आहे बघूयात त्याबद्दलची एव्ही. कॅन्सरवरील उपचार रुग्णांना महागडे ठरतात, मात्र आता रुग्णांना आर्थिक दिलासा मिळताना दिसतोय. नागपूरच्या SCG कॅन्सर सेंटरमध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर शेजारच्या राज्यातूनही उपचारासाठी रुग्ण येतात. सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करणारं मध्य भारतातलं हे पहिलं 135 बेडचं अद्ययावत ICU युनिट असलेलं सुसज्ज सेंटर आहे. इथं उच्च शिक्षित डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध असते. फक्त औषधोपचारच नाही तर मानसिक तणावातून मुक्त जीवन जगण्यासाठी हे सेंटर मदत करतं. कॅन्सरवर माफक दरात उपचार करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या SCG कॅन्सर सेंटरला विदर्भ सन्माननं सन्मानित करणं हा निश्चितच अभिमानास्पद क्षण. खरंय, हा अभिमानाचा क्षण आहे. SCG कॅन्सर सेंटरचे CEO व्यंकटेश वर्लू मरापाका यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या सेंटरच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपण फार मोठं काम करताय. मी विनंती करेल की थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हम ये देखा है कैंसर में बहुत सारा लोग इधर से मुंबई जाके, हैदराबाद, बेंगलुरु जाके ये ट्रीटमेंट के लिए बहुत कभी कभी 1 महीना 2 महीना रुकना पड़ता है. उनके साथ जो जाने वाले भी हैं, बहुत सारा फैमिलीज उसका आर्थिक परिस्थिति बहुत नीचे गिर गया. तो हम यही सोचे थे एटलीस्ट जो लोगों का ट्रीटमेंट ज़रूरत है ये एरिया में, हम इधर ही आके उनको सहायता करें, उनका इलाज में सहायता करें. तो यही मकसद था. इसी के साथ हमने 5 साल के पहले सेवा शुरू किए थे. अभी हम बहुत सारा मोर देन 1 लाख लोगों को सहायता किए हैं विदर्भ में. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने आपल्या सेंटरच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपण काम करत राहा. यानंतर पुढले पुरस्कारार्थी जे एक डॉक्टर आहेत त्यांनी देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले कोण आहेत ते बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. चळवळ आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारी व्यक्ती सहसा दिसत नाही. मात्र शैक्षणिक क्षेत्रासोबतच OBC चळवळीत डॉक्टर अशोक जीवतोडे सक्रिय आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर अशोक जीवतोडे यांचे वडील महर्षी श्रीहरी बळीराम जीवतोडे यांनी 70च्या दशकात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा विस्तार केला. आता डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी या शैक्षणिक व्रताचा ध्यास घेतलाय. विदर्भातील अतिदुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार, सामाजिक उपक्रमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन देणं यासाठी डॉक्टर अशोक जीवतोडे कार्यरत आहेत. समाजासाठी वाहून घेणाऱ्या डॉक्टर अशोक जीवतोडे यांचा विदर्भ सन्मानानं पुरस्कार करणं म्हणजे अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समाधानाची पोचपावतीच म्हणावी लागेल.
डॉक्टर अशोक जीवतोडे आपलं खूप खूप अभिनंदन. आपण व्यासपीठावरती यावं. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 मध्ये आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपलं कौतुक करत असताना आम्हाला आनंद होतोय आणि अशाच पद्धतीने मोठ्या ऊर्जेने यापुढेही आपण काम करत राहा अशा शुभेच्छा आम्ही आपल्याला व्यक्त करतो. मी विनंती करेल थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. 1953ला स्थापन झालेल्या या शैक्षणिक संस्थेतून सामाजिक बांधिलकी जपून समाजाचं भलं कसं होईल या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही प्रयत्न केले आणि त्या अनुषंगाने स्वर्गवासी श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांच्या स्वप्नाचा विदर्भ कसा होईल या विदर्भ चळवळीमध्ये आम्ही झोकून दिलं. त्याचबरोबर या देशामध्ये 52 ते 60% असणारा ओबीसी ज्यांना घटनेच्या 340व्या कलमानुसार जे अधिकार आणि त्यांचे जे हक्क आहे ते मिळवण्याच्या त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसीचा मुद्दा CM साहेबापासून तर PM साहेबांना घेणं त्यांना काहीतरी देणं आपण लागतो ही भावना राजकीय क्षेत्रात देखील आम्ही उमटवली. हेच आमचं खरं यश आहे. आपलं खूप खूप अभिनंदन डॉक्टर अशोक जीवतोडे. एखादं शहर वाढतंय म्हणून वाढतंय असं म्हणायचं का? म्हणजे ते वाढत असताना तिथे उभ्या राहणाऱ्या इमारती हा त्याचा क्रायटेरिया असू शकतो का? त्या सुंदरही असायला हव्यात. मी तुमच्या यांचंही मत या ठिकाणी मी जोडतो की कुठलंही शहर सुंदर होतं त्या इमारतींमुळे नाही तर तिथल्या वनराईमुळे देखील. आणि ती वनराई घडवणं हे फार आवश्यक आहे जे काम सयाजी शिंदे करताय. मला असं वाटतं या मताशी इथले इन्फ्रास्ट्रक्चर व्यावसायिक देखील सहमत असतील आणि त्या दृष्टीने ते काम देखील करतायत. असंच एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात कशा पद्धतीने काम केलंय बघूयात याबद्दलची एव्ही. बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रात नागपूरमध्ये एक नाव मागील 3 दशकांपासून गाजतंय. महेश साधवानींचं नाणिक ग्रुप हे नाव 3 दशकांपासून नागपूरकरांना त्यांचं हक्काचं घर देत आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी घरं उपलब्ध करून दिली. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरुवात करणाऱ्या महेश साधवानी यांना प्रीमियम प्रोजेक्ट्स मधील प्रदीर्घ अनुभव आहे. इतकंच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही महेश साधवानी यांनी भरीव योगदान दिलंय. नागपूरच्या बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महेश साधवानी यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना आम्हाला आनंद होतोय. नानी ग्रुपचे सर्वेसर्वा महेश साधवानी यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल आणि विदर्भ सन्मान 2022 मध्ये आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो. त्यामुळे आपलं अभिनंदन. मी विनंती करेल की थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. न्यूज़ 18 लोकमत का धन्यवाद जो आपने इस सम्मान के लिए मुझे चुना. बेसिकली मेरे फादर तो एक रिनोन डॉक्टर थे बट मेरा इंटरेस्ट कंस्ट्रक्शन में था. सो मैंने इंजीनियरिंग करने के बाद गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टरशिप की, देन उसके बाद बिल्डरशिप स्टार्ट की. एक ही सपना था कि घर ऐसा देना चाहिए जो कि जनरेशन्स तक चले और उसमें हर सुख सुविधा हो. उस सपनों का घर देना विद क्वालिटी, यही एक ध्येय है. इसी के साथ हम लोग काम करते हैं. आप सब लोगों का आशीर्वाद है. इसी तरीके से हम लोग आगे भी लोगों के सपनों का घर पूरी सुख सुविधाओं के साथ देते रहें. उसके लिए आप सभी आशीर्वाद करिएगा. धन्यवाद. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. नानी ग्रुपचे सर्वेसर्वा महेश साधवानी. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या विशेष सोहळ्यामध्ये स्वागत करतोय. आमच्या या सोहळ्यात खास करून विशेष उपस्थिती लाभली आहे नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने सरांची. मी विनंती करेल की आपण पुढल्या पुरस्कारासाठी सयाजी शिंदे यांच्याबरोबर सोबत करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात. एक तरुण म्हणून तरुण पिढीला घडवणं. स्टार्टअप काय असतो त्याबद्दल चर्चा केली जाते. हे स्टार्टअप नेमकं कशा पद्धतीने सुरू केलं जातं, त्यामध्ये काही जर आर्थिक अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, त्यासाठी स्रोत कुठून असू शकतात याविषयी सतत मार्गदर्शन करणारा एक तरुण जो नागपूरमधनं अहोरात्र काम करतोय, त्याचं कौतुक करायलाच हवं. मला असं वाटतं
त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीला इथं बोलवण्या अगोदर आपण बघूयात त्याची एव्ही. समाजात अनेक युवकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. हेच लक्षात घेऊन नागपूरमधील प्रसिद्ध सीए सागर गंपावार यांनी SNGC या कन्सल्टन्सी कंपनीची स्थापना केली. SNGCच्या माध्यमातून स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करत प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिलाय. इतकंच नव्हे तर व्यवसायात नव्यानं आलेल्या तरुणांना निधी उभारण्यासाठीही त्यांनी मदत केली आहे. एक व्यावसायिक इतर व्यावसायिकांना मदतीचा हात देऊन रोजगार निर्मितीला हातभार लावतोय. सागर गंपावार यांचं हे कार्य देशाच्या विकासासाठीही तितकंच महत्वाचं असल्यानं त्यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना अभिमान वाटतोय. आमंत्रित करूयात नागपूरचे एक तरुण चार्टर्ड अकाउंटंट सागर गंपावार. विदर्भातील वेगवेगळ्या तरुणांना स्टार्टअप या विषयाला घेऊन सतत ते मदत करतात. व्यवसाय जोपर्यंत एका टिपेला पोहोचत नाही तोपर्यंत सागर गंपावार यांचे प्रयत्न सुरू असतात. मी विनंती करेन थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करा. एका सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे इंडस्ट्री, बिझनेस किंवा एंटरप्राइज यांना खूप आवश्यक असतं. आणि त्या एंटरप्राइजसाठी किंवा इंडस्ट्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो पैसा, फायनान्स. तो आम्ही रेस करतो आहे. तो गेल्या 2002मध्ये मी क्वालिफाय झालो, CA बनलो आणि 2002 पासनं सतत जवळपास भरपूर इंडस्ट्रीजसाठी, बिझनेसेससाठी फंड रेज केलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद सागरजी. चला यानंतर आपण जाणार आहोत विदर्भ सन्मान 2022मध्ये पुढल्या पुरस्कारार्थीकडे. बघूयात कोण आहेत ते, त्याबद्दलची एव्ही. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न डॉक्टर हेमंत श्याम सोनारे यांनी पाहिलंय. MBA असलेले डॉक्टर हेमंत सोनारे टेक्स्टाईल इंजिनियर आहेत. त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केलाय आणि फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. इतकंच नव्हे तर युरोपमधल्या 14 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटींना भेट दिली आहे. तसंच संशोधनही केलंय. टेक्स्टाईल क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असल्यानं त्यांनी विदर्भ कॉटन संस्थेची स्थापना केली. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कॉर्पोरेटमध्ये कार्यरत असतानाच शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं व्हिजन असणाऱ्या डॉक्टर हेमंत श्याम सोनारे यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवतानाचा क्षण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कापूस, ज्याला खरं तर पांढरं सोनं देखील म्हणलं जातं आणि ज्याच्या विषयाला घेऊन आपण बघतो की शेतकरी फार मेहनतीने तो पिकवतात. त्याला भाव मिळणं, त्याबद्दल संशोधन होणं हे फार गरजेचं आहे. जे काम डॉक्टर हेमंत सोनारे करतात, आपलं खूप खूप अभिनंदन डॉक्टर. मी विनंती करेल की थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कॉटन पिकवणारा आपला जो शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून विदर्भाला मानलं जातं, त्या आत्महत्याग्रस्त भागाचं ब्रँडिंग एक स्पिनिंग कॅपिटल म्हणून करावं हा मानस घेऊन मी कामाला सुरुवात केली. आणि अतिशय प्रचंड रिस्पॉन्स मला मिळाला शेतकऱ्यांकडनं आणि ती एक मोमेंट झाली. हे करून त्यातली कॉटन इकॉनॉमी कशी डेव्हलप होईल, गावागावामध्ये ती मोमेंट कशी पोचेल आणि गाव कसा सुजलाम सुफलाम होईल आणि इथला माल थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकल या प्रिन्सिपलला घेऊन फार्म टू फॅशन हे इंटिग्रेटेड चेन मी बांधतोय. एक मॉडेल तयार झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते संपूर्ण भारतामध्ये रुजवण्याचं माझा मानस आहे. सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळावा. माझ्या कार्याला तुम्ही आयडेंटिफाय केलं कारण मी खूप वर्सेटाईल भागामध्ये काम करतो. हे काम बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण लोकमतनी मला शोधून काढलं, त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर हेमंत सोनारे, आपलं खूप खूप अभिनंदन. जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे. बऱ्याच वेळेस असं म्हणलं जातं की व्यवसाय उभारणं काय सोपं नसतं, पण त्याहीपेक्षा आजच्या काळात असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, व्यवसाय उभारणं सोपं असतं पण तो टिकवणं फार कठीण असतं. तो टिकवणं आणि तो आणखीन पुढे वाढवणं आणि तो नावारूपाला आणणं फार आव्हानात्मक असतं. आणि हे एका व्यक्तीने नागपूरमध्ये करून दाखवलं आहे, त्याच्या एका वेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून. बघूयात कोण आहे ते व्यक्तिमत्व. मुलांनी सरकारी नोकरी करावी अशी पालकांची इच्छा असते, मात्र व्यवसायच करायचा
ही इच्छाशक्ती असेल तर कुठूनही व्यवसायाची सुरुवात करता येते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिरकर ग्रुपचे श्री अनिल अहिरकर. घरातला स्टोव्ह आणि भाड्यानं घेतलेल्या 15 खुर्च्यांच्या जोरावर त्यांनी व्यवसायाचं रोपटं लावलं. त्याचा आता अहिरकर ग्रुप असा वटवृक्ष झालाय. चहा आणि चहापत्तीच्या व्यवसायात जम बसवल्यावर सावजी मसाले ही कंपनी स्थापन केली. रिअल इस्टेटमध्येही त्यांनी जम बसवलाय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या श्री अनिल अहिरकर यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना हृदयापासून आनंद होतोय. मी व्यासपीठावर आमंत्रित करेल अहिरकर ग्रुपचे अनिल अहिरकर यांचं. विदर्भ सन्मान 2022 या सोहळ्यात आपला सन्मान करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. आम्हाला अभिमान वाटतो की विदर्भाची ओळख सांगत असताना अहिरकर ग्रुप आणि त्यांनी वाढवलेला व्यवसाय ही कौतुकाची बाब आहे. मी विनंती करेल की या सन्मानाच्या निमित्ताने थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप खूप धन्यवाद लोकमत ग्रुपचा. समाजाने आपल्याकरता काय केलं, आईवडिलांनी आपल्याकरता काय केलं हे म्हणण्यापेक्षा आपण समाजाकरता आपल्या परिवाराकरता काय करू शकतो हा विचार मनात ठेवून जर कार्य केलं तर मला वाटतं सर्व सफल होते. तेच कार्य मी केलेलं आहे. शून्यातून सर्व आम्ही हे तयार केलं. त्यामागे सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे. त्यापूर्वी बघूयात त्या व्यक्तीची एक खास एवी. वकिलीचं शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात ठसा उमटवत सामाजिक कार्याचा वसा घेण्याचं कार्य वणी पाहायला मिळतं. केव्हीसी बिल्डकॉनचे ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी बांधकाम क्षेत्रावर त्यांची छाप उमटवली आहे. मॉल आणि दुकानांचं उत्कृष्ट बांधकाम ही कुणाल विजय चोरडिया यांची ओळख बनली आहे. कुणाल यांचे वडील विजय चोरडिया व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करतात. त्यांचा मोठा प्रभाव कुणाल चोरडिया यांच्यावरही पडला आणि त्यामुळेच भरीव सामाजिक कार्य करताना त्यांनी वैद्यकीय मदतीवर भर दिला. बांधकामाचा व्यवसाय सांभाळून टोले जंग सामाजिक बांधिलकी बांधणारे ॲडव्होकेट विजय कुणाल चोरडियांचा विदर्भ सन्मानानं गौरव करणं हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे. केव्हीसी बिल्डकॉनचे सर्व ॲडव्होकेट कुणाल चोरडिया आपलं खूप खूप अभिनंदन. विदर्भ सन्मान 2022 या सोहळ्यामध्ये आपल्या कामाबद्दल आम्ही आपला सन्मान करतोय. विनंती करेल थोडक्यात या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. न्यूज़ 18 लोकमत का बहुत बहुत धन्यवाद. आपने मुझे यहाँ बुलाया और ये सम्मान मुझे दिया, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. यह सम्मान मैं अपने पिता श्री विजय जी चोरडिया को डेडिकेट करना चाहूँगा. ये उन्हीं की शिक्षा का नतीजा है कि आज इस कदर मैं सफल हो पाया हूँ ज़िंदगी में. बहुत बहुत धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर मी विनंती करेल की आवर्जून खरं तर माने सर आपण आमच्या या सोहळ्यासाठी आज इथं उपस्थित राहिलात. थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, त्याचबरोबर अगदी इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनपासून तर अगदी आत्ता ज्यांना आपण एक वर्सटाईल अशा पद्धतीचं खूप कामाचं आपण कौतुक केलं. तर या सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. आभार, तुम्ही हा कार्यक्रम विदर्भामध्ये घेतला. कारण समस्याग्रस्त भागामध्ये अशा पद्धतीनं वेगळं काम करणाऱ्यांचं जर कौतुक झालं तर इतरांना त्यापासून प्रेरणा मिळते आणि नव्यानं मोठी मोठी कामं उभी राहतात. त्यामुळे या सगळ्या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या विशेष सोहळ्यामध्ये स्वागत करतोय. तर मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना. आपण संदीप पाटील यांना कायम त्यांच्या धाडसीपणाबद्दल ओळखतो. ज्या गडचिरोलीत ते काम करतात, त्यांचं कर्तव्य बजावतात, त्याला नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखलं जातं. पण तरी या सगळ्या कारवायांना तोंड देत ते त्यांचं काम त्यांच्या कमांडोबरोबर, त्यांच्या टीमबरोबर धडाडीने करत असतात. चला
या निमित्ताने आपण आज इथे आहात, आपलं मनोगत आम्ही ऐकूच, पण जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे. बघूयात त्यापूर्वी त्या व्यक्तिमत्वाची एव्ही. विदर्भाच्या विकासासाठी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केलेलं भरीव कार्य महत्वाचं ठरत आहे. श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे ॲडव्होकेट स्वप्नील गोविंदराव मोंढे यांना घरातून सहकार क्षेत्राचं बाळकडू मिळालं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी वडिलांनी उभी केलेली संस्था पुढे नेण्याचा संकल्प केला होता. विदर्भ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनचे ते संचालक आहेत. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी योगदान दिलंय. तसंच शिक्षण संस्थांमध्ये कार्यकारिणी सदस्य असलेले स्वप्नील मोंढे सामाजिक कार्यात सहभागी होतात. रोजगार निर्मितीवरती त्यांचं विशेष लक्ष आहे. सहकारातलं स्वप्नील मोंढे यांचं हे कार्य विकासाला चालना देणारं असल्यानं त्यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना विशेष आनंद होतोय. विना सहकार नाही उद्धाराचं काय म्हणलं जातं, आणि हा उद्धार आणि प्रगती साधायची असेल तर ती करण्याचं काम ॲडव्होकेट स्वप्नील मोंढे करतायत. श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे स्वप्नील मोंढे यांचा विदर्भ सन्मान 2022 सन्मान करत असताना आम्हाला विशेष आनंद होतो. थोडक्यात आपलं मनोगत. न्यूज 18 लोकमत समूहाचे मी सर्वप्रथम इथे धन्यवाद देतो. सहकार क्षेत्रात काम करणारा एक मी लहानसा कार्यकर्ता आहे. वडिलांनी लावलेलं जे रोपटं आहे त्याला खतपाणी द्यायचं काम करतो आहे. जर समाजाचा विकास करायचा आहे, समाजाची उन्नती करायची आहे, तर सहकार क्षेत्र इतकं मजबूत क्षेत्र नाही. समाजाच्या खालच्या घटकापर्यंत जाऊन प्रत्येकाला आर्थिक पाठबळ देण्यापासून प्रत्येक कार्य आज सहकार क्षेत्र करत आहे. आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी या इथपर्यंत पोचलो. त्या सर्वांचे, गजानन महाराजांचे, या सर्वांचे मी खूप खूप ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी. धन्यवाद ॲडव्होकेट स्वप्नील मोंढे. पुढे जाऊयात अशा एका पुरस्कारार्थीकडे. कायम असं म्हणलं जातं की हृदयाकडे जाण्याचा मार्ग हा पोटातनं असतो, पण मग त्या संबंधित काही वेगवेगळे गट असू शकतात जे आवर्जून काम करतात. असाच एक समूह आहे जे नागपूरमध्ये त्यांच्या फूड्स लिमिटेडच्या माध्यमातून खूप छान वेगवेगळ्या गोष्टी समोर आणण्याचं काम करतात. बघूयात त्यांच्या संदर्भातली एव्ही. नोकरी करण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारा हा कधीही श्रेष्ठ असतो, आणि हेच कार्य नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून श्री आनंद विनोद हरडे करतायत. वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलेल्या आनंद हरडे यांनी BBA पूर्ण करून व्यवसायाला सुरुवात केली. मोठ्या बँकांप्रमाणे सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणारी त्यांची क्रेडिट सोसायटी विदर्भातली पहिली सोसायटी ठरली आहे. क्रेडिट सोसायटीला विश्वसनीय दर्जा मिळावा यासाठी पारदर्शक व्यवहारांवर त्यांनी भर दिलाय. तरुणांसाठी विविध कर्ज योजना राबवून रोजगार निर्मितीवर भर देत मेक इन इंडियासाठी पूरक कार्य त्यांनी केलंय. त्यामुळेच आनंद हरडे यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना आम्हाला मोठं समाधान मिळत आहे. मी आमंत्रित करतो आनंद हरडे आणि बंधू यांना दी नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आम्हाला आनंद होतोय आपला विदर्भ सन्मान 2022 सन्मान करत असताना. ही सगळी टीम आवर्जून काम करते ती नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड करता, आणि ज्याची त्यांनी उभारणी केली. मी विनंती करेल आनंद हरडे यांना की सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपण आपलं मत व्यक्त करावं. हा सन्मान म्हणजे माझ्या एकट्याचाच नाही, तर संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. तर हा सन्मानाबद्दल त्यांचे थँक्यू, आणि लोकमत न्यूज याचेही मनापासून आभार. थँक्यू सो मच. जी, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर जाणार आहोत आपण पुढल्या पुरस्काराकडे. बघूयात या संदर्भातली एव्ही. नागपूरमध्ये 30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका व्यवसायानं आता जगाला गवसणी घातली आहे. श्री आकाश भोजवानी यांच्या भोजवानी फूड्स लिमिटेडनं अमेरिका, कॅनडासह इतर देशांमध्ये विस्तार केलाय. ग्लोबल मार्केटमध्ये इन्स्टंट फूड मार्केटचा मोठा वाटा आहे. काळाची हीच गरज ओळखून त्यांनी विविध प्रकारचे रेडीमिक्स तयार करून जगभरात एक्सपोर्ट केले.
नागपूरमध्ये फॅक्टरी उभी करून त्यांनी स्थानिकांना रोजगार दिला. जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून जगभरात भारतीय पदार्थ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असणाऱ्या श्री आकाश भोजवानी यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना मनात राष्ट्राभिमान जागृत होतो. भोजवानी फूड्स लिमिटेडचं खूप खूप अभिनंदन. भोजवानी फूड्सच्या लिमिटेडच्या वतीनं निशांत गुप्ता आज इथे आलेले आहेत. आकाश भोजवानी यांच्या वतीने हा तो सन्मान स्वीकारणार आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. भोजवानी ग्रुपला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. यानंतर जाणून घेणार आहोत पुढला पुरस्कार. बघूयात त्याबद्दलची एव्ही. पाणी हेच जीवन आहे, मात्र ग्रामीण भागात हेच जीवन दूषित झाल्यानं अनेकांना आजार होतात. आपले बांधव आजारी पडू नयेत यासाठी श्री मुकुंद पत्रीकर यांची संस्था काम करते. मुकुंद पत्रीकर आणि संविद इंटरनॅशनलची टीम ग्रामीण भागातील पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्या योग्य बनवतात. त्यामुळे तब्बल 500 गावांना शुद्ध पाणी उपलब्ध झालंय. शुद्ध पाण्यामुळे अनेक जण आजारी होणार नाहीत असं मुकुंद पत्रीकर ठामपणे सांगतात. ग्रामीण भागासाठी पाणीदार कार्य करून ग्रामस्थांचं आरोग्य जपणारे मुकुंद पत्रीकर यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना प्रत्येकाच्या मनाला समाधान लाभतंय. मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय संविद इंटरनॅशनलचे मुकुंद पत्रीकर यांना. शुद्ध पाणी, शुद्ध जल ही या काळाची गरज आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. विदर्भ सन्मान 2022 मध्ये आपला सन्मान करत असताना आम्हाला आनंद होतो. विनंती करेल मुकुंद पत्रीकर यांना की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतचं. गेल्या 500 गावांमध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी आम्ही दिवसरात्र काम करतोय. शुद्ध, स्वच्छ आणि स्वास्थ्यवर्धक पाणी घराघरात पोहोचावं हाच आमचा उद्देश आहे. आणि या वर्षभरामध्ये कमीत कमी 1 लाख वॉटर एक्सपर्ट या भारतात तयार व्हावे हा एक गोल घेऊन आम्ही पूर्ण भारतभर काम करतो आहे. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन मुकुंद पत्रीकरजी. यानंतर आपण जाणार आहोत पुढल्या पुरस्काराकडे. विदर्भ प्रामुख्याने ओळखला जातो तो शेतकरी आणि शेती याच्याकरता. शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, पण त्यामध्ये देखील शेतीची वेगवेगळी तंत्र जाणून घेऊन त्या दृष्टीने पुढे वाटचाल करणं फार आवश्यक आहे. शेतीचं, त्यातही नैसर्गिक शेतीचं तंत्र हे आजच्या काळाची, आत्ता या क्षणाची, वेळेची गरज आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक व्यक्ती करतोय. बघूयात त्याच्याबद्दलची एव्ही. प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो. शासकीय कामकाज गतिमान करून पारदर्शक करण्यात नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रवींद्र भुयार यांनी यश मिळवलं. प्रशासकीय सेवेला 2002 मध्ये प्रारंभ करणाऱ्या श्री रवींद्र भुयार यांनी प्रारंभीच्या काळात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालवले. गडचिरोलीमध्ये कार्यरत असताना त्यांनी रस्ता सुरक्षा शिक्षण, रेस्क्यू ऑपरेशनला प्राधान्य दिलं. 8 मार्च 2022ला महिला दिनानिमित्त त्यांनी सावित्री पथक कार्यान्वित केलं. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेती सुरू केली. 11 सप्टेंबर 2022 रोजी दिल्लीत पब्लिक हेल्थ ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डनं त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. प्रशासकीय कारभार जनताभिमुख करणाऱ्या श्री रवींद्र भुयार यांना विदर्भ सन्मान पुरस्कारानं गौरवताना समाधानाची भावना निर्माण झाली. खूप खूप अभिनंदन रवींद्र भुयार. आपलं एक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण विविध पातळींवर काम करताय आणि खास करून पाळेकरांचं नैसर्गिक शेतीचं तंत्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. आपलं खूप खूप अभिनंदन. मी विनंती करेन थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आम्ही अन्न आणि औषध, अन्न हेच औषध हे मंत्रालय आमचं चालू केलं आहे. फूड ॲज अ मेडिसिन. आणि यावर मी मागच्या 2 वर्षात मी काम चालू केलं. फूड हेच मेडिसिन आहे. फूड असेल तर शेतकरी टिकतो आणि फूड हे मेडिसिन झालं तर आजारी बरे होतात. आणि अत्यंत सुंदर आम्हाला त्याचे रिझल्ट आलेले आहेत. कुठल्याही दवाखान्यात कुठल्याही पॅथीची गरज नसताना फक्त फूडचा एक प्रोटोकॉल पाळा आणि कॉमन कोल्ड ते कॅन्सर
हार्ट डायबिटीस ते हार्ट अटॅक हे सरळ तुम्हाला प्रिव्हेंट करता येतात. बऱ्याच वेळी ते प्रिव्हेंट करून तुम्हाला ते रिव्हर्ससुद्धा करता येतात. याची भरपूर उदाहरणं मी मागच्या 2 वर्षात मला जाणवले आहेत. जे सत्य आलं ते सत्य लोकांपुढे शेतीच्या माध्यमातून आणि फूड ॲज अ मेडिसिनच्या माध्यमातून पोहोचवण्याचं जो एक विचार आला, त्या विचारातून एक संकल्पना आली. ती संकल्पना आता मी बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये रुजवत आहे आणि त्याचे आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद, त्याचे रिझल्टसुद्धा चांगले मिळत आहेत. आणि प्रत्येक घराघरात जर या पद्धतीनं फूड ॲज अ मेडिसिन किंवा फूडला जर आपण खऱ्या अर्थानं जर महत्त्व देत गेलो तर शेतकरी जगवेल आणि जे काही दुर्धर आजार आहेत ते दुरुस्त होतील. खऱ्या अर्थानं राष्ट्र सुदृढ होईल आणि या सुदृढ राष्ट्राची विकासाची पावलं सहज साध्य करता येईल असं मला वाटते. आणि या माध्यमातून मी परत आपला न्यूज 18 लोकमतचा खूप खूप धन्यवाद देतो. सर सयाजीराव शिंदे, संदीप पाटील सर, आपणास खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद. आपलं खूप खूप अभिनंदन. रवींद्र भुयार. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 या विशेष सोहळ्यामध्ये स्वागत करतोय. यानंतर जाऊयात पुरस्काराच्या पुढल्या टप्प्यात. बघूयात पुढले पुरस्कारार्थी नेमके कोण आहेत त्याबद्दलची एव्ही. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आणि कृषी विकास हा केंद्रबिंदू ठेवल्यानं गडचिरोली जिल्ह्यात अनेकांना रोजगार मिळाला. श्री अतुल भाऊ गण्यार पवार यांनी ही किमया केली. वयाच्या 19व्या वर्षी राजकीय प्रवास सुरू करत त्यांनी जिल्ह्यात युवकांची फळी तयार केली. 1992 पासून जिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर कृषी सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. जिल्ह्यात तब्बल 300 बचत गटांची स्थापना करून महिलांना रोजगार मिळवून दिला. चामोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद त्यांनी 12 वर्ष सांभाळून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या श्री अतुल भाऊ गण्यार पवार यांना विदर्भ सन्माननं सन्मानित करणं हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे. मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल अतुल गण्यार पवार यांना. विदर्भ सन्मान 2022 मध्ये आपला सन्मान करत असताना आम्हाला विशेष आनंद होतोय. शेतकऱ्यांसाठी आपण काम करताय आणि आज विदर्भात जी काही मंडळी शेतकऱ्यांसाठी म्हणून काम करतात त्यापैकी आपण एक आहात. आपला सन्मान करत असताना आम्हाला अभिमान वाटतो आणि विशेष आनंद आहे. मी विनंती करेन अतुलजी थोडक्यात आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. मी जवळपास विद्यार्थी दशेपासूनच या समाजसेवेच्या कामामध्ये होतो. माझे वडिलोपार्जित ही सेवा माझ्या घरामध्ये आहे. पण विद्यार्थी दशेपासूनच आम्ही वर्षाला 500 लोकांचं रक्तदान कंपल्सरी केलंच पाहिजे. 1000 ते 7000पर्यंत वर्षाला आपण फळांची झाडं लोकांना वाटप करून लावून दिलीच पाहिजे. गरीब लोकांना आपण ड्रेसेस असेल किंवा त्यांच्या अडीअडचणीमध्ये असेल आपण मदत केलीच पाहिजे. कुठले कॅन्सरचे पेशंट असेल काय आता अनेक योजना झाल्या त्या काळात नव्हत्या. आपण स्वतः किंवा मदत करून वर्गणी करून तरी त्यांना मदत केलीच पाहिजे. या आम्ही सेवाभावाच्या यातून आम्ही काम करतो. खूप अभिनंदन. या पुरस्कार सोहळ्यात हा शेवटचा पुरस्कार आपण जाणून घेतला आणि अर्थात आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की आवर्जून या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून जी मंडळी आपल्याकरता उपस्थित राहिली त्यापैकी सयाजी शिंदेंना आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी संदीप पाटील सरांना मी विनंती करेल की हा सगळा पुरस्कार सोहळा आपण बघितला, जाणून घेतलात, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. लोकमतचं विदर्भावर निश्चितच प्रेम आहे आणि विदर्भाच्या ज्या विविध क्षेत्रातील घडामोडी आहेत त्या नेहमीच मुंबई किंवा महाराष्ट्र लेवलला, देश लेवलला लोकमतने नेलेले आहेत. हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावं लागेल. आपण समाजातील विविध घटकामध्ये जे काम करतात त्यांना एकत्र आणून सगळ्या एक पॉझिटिव्ह एनर्जीज आपण एकत्र आणल्या. पण हे माओवादाची जी लढाई आहे ती फक्त बंदुकीची लढाई नाही आहे. माओवादी हे एक अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ गव्हर्नन्स देतात लोकांना. त्यामुळं आपल्या जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा विश्वास लोकशाही पद्धतीवर कसा दृढ करता येईल यासाठी प्रशासन गडचिरोलीमध्ये प्रयत्न करतं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला ऑपरेशनल फ्रंटवर खूप चांगलं यश मिळालेलं आहे. पण त्याचबरोबर जे आमचे जुने SP आता पुणेला SP आहेत अंकित गोयल आणि सगळ्या टीमनी आम्ही एक पोलीस दादाला खिडकी म्हणजे पोलीस भैया की खिडकी म्हणून एक उपक्रम राबवला.
आमच्या सर्व 60 पोलीस स्टेशन्समध्ये, की ज्यामध्ये शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्व योजना आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राबवतो. कारण आमचं नेटवर्क जे आहे, पोलिसांचा रीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि माओवादाच्या परिस्थितीमुळं सरकारचे इतर डिपार्टमेंट ॲग्रेसिव्हली जाऊ शकत नाहीत गावागावात. पण त्याचाच आम्ही म्हणजे बँक अकाउंट उघडण्यापासून, आधार कार्ड बनवण्यापासून, कास्ट सर्टिफिकेट हे करण्यापासून, कारण त्याशिवाय ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्याशिवाय कुठल्याही शासकीय योजनेचा आपण फायदा घेऊ शकत नाही. आम्हाला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये आपण 2 लाख लोकांना, म्हणजे 20% लोकसंख्या गडचिरोलीची यांना आपण वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत पोहोचू शकलो आणि त्यांच्या जीवनमानामध्ये आर्थिक स्तर उंचवण्यामध्ये मदत झालेली आहे. त्यामुळे जे कोण इथं जे सगळे घटक आहेत जे आहेत की त्यांना मी गडचिरोलीला येण्यासाठी निमंत्रण देतो आणि आमची जी पोलीस दादाला खिडकी आहे त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अजून रीच देऊ शकतो. कारण शासनाचं माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्राने गडचिरोली पाहायला आलं पाहिजे. कारण गडचिरोलीमध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे ते निश्चित महाराष्ट्रात कुठेही नाही, हे मला आवर्जून सांगायचं आहे. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतचा मी आभार आहे, मला त्यांनी इथे येण्याची संधी मिळाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती सुरेख योग आहे आज विदर्भ सन्मानच्या निमित्ताने. 2 नायक आपण स्टेजवरती बघतो जे खऱ्या आयुष्यातले नायक आहे आणि ज्यांना आपण पडद्यावरती नायक म्हणून बघत असतो आणि सह्याद्री वनराईच्या माध्यमातूनही एक काम करणारा नायक म्हणून बघत असतो. आम्ही उत्सुक आहोत सयाजी दादा आपल्याला ऐकायला. मला विदर्भ सन्मानचे मानकरी जे आहेत न्यूज 18 लोकमतनं निवडलेले, त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली. हा मला मिळालेला मान मी समजतो. कारण माझ्यामध्ये सेलिब्रिटी कोण मोठा नसतोच कधी. कारण आपल्याला ऑक्सिजन आणि अन्न देणारं झाड असतं. त्यामुळे झाडापेक्षा दुसरा सेलिब्रिटी अजून जन्माला यायचं आहे की अजून कुठला सेलिब्रिटी ऑक्सिजन देतो किंवा अजून कुठला सेलिब्रिटी अन्न देतो आणि त्याच्यामुळं आपण मोठे असतो, तर असं काही नाही. सगळेच जन्माला आल्यापासून ऑक्सिजन आणि अन्नावरती जगत असतात. पण त्यातल्या त्यात या सगळ्या विकासासाठी ज्यांचा तुम्ही माणसं निवडलेली आहेत त्या निवडलेल्यांचा खरोखर मनापासून अभिनंदन. माणसं आणि माणसांमधला स्वभावातला भ्रष्टाचार ही फार शोधण्याची मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यात काय लागत नाही, त्यात काही शोधून अर्थ नाही असं लक्षात येतं. कारण आपण बोलतो, ऐकतो की किती ह्याच्याकडे एवढे पैसे, ह्याच्याकडे एवढा श्रीमंत, म्हणून काय कधी 500 वर्ष जगलेलं बघितलं आहे का कोणी? नाहीच ना. अगदी कितीही त्यांनी बडाया मारल्या, हजारो गाड्या घेतल्या तरी शेवटी हेच म्हणणार आहे, ए गाडी जरा झाडाखाली राव रे, तिकडे उन्हात आहे बघ, ते तापेल आहे ना. म्हणजे 2 करोडच्या 4-5 गाड्या असल्या तरी शेवटी काय होणार आहे? 4 वर्षांनी त्याचं भंगारच होणार आहे ना. त्या परत विकायचं लावणार आहेत. त्यातली 1 गाडी कमी केली 2 कोटीची झाडं लावली तर मला वाटतं ती 7 पिढ्यांना पुढच्या उपयोगी पडतील. एवढ्या साध्या साध्या गोष्टी त्यातनं निघतात. त्या श्रीमंतीचं लक्षण म्हणजे मला असं वाटतं की आपल्या बँकेत किती झाडं आहेत, माझ्या नावावर 2 लाख झाडं आहेत किंवा माझ्या 2 कोटी झाडं आहेत, असं कोणी म्हणलं तर पुढच्या पिढ्यांना काय मिळेल? नाही का? म्हणजे बँकेत एवढं 10 किलो सोनं असलं तर त्याच्यात एखादं रोपटं लावलं तर ते काही येणार नाही. पण तुमच्याकडे चांगली माती असेल आणि त्यात 2 रोपं लावली तर ती मात्र निश्चित वाढतील आणि ती परत अन्न देतील, ऑक्सिजन देतील. एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत. मला हे आता समाजसेवक आणि वगैरे वगैरे काय म्हणतात हे मला काही पटत नाही. मग अशी चळवळ्या वगैरे म्हणला तर असं काही चळवळ्या वगैरे आपण नसतो, आपण काही समाजसेवा वगैरे करत नसतो. आपल्याला पटतं, आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपण जन्माला आलेला असतो. मला असं वाटतं की मी का जन्माला आलो, तर मला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्यात, त्या करण्यासाठी मी जन्माला आलो आहे. त्यामुळे झाड ही आपली एक आवडती गोष्ट आहे आणि ती करतो. समविचारी लोकांना बरोबर घेऊन करतो. आपल्या भारतात कुठे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कमीत कमी झाडं आहेत तो भाग जर चांगला करता आला तर चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीनं आपण विचार करण्याची गोष्ट आहे. मला संदीप पाटलांबरोबर आज इथं शेअर करायला मिळालं. त्यांचा किस्सा मला सांगावाच लागेल. सातारला ते SP म्हणून होते आणि सातारला एक 100 एकरची जागा पोलिसांची फायर रेंजची जागाची त्या गोळीबारचं प्रॅक्टिस केलं जातं. आम्ही त्यांना विचारलं की 70 वर्षापासून ही जागा पडू नये, इथं झाडी लावली तर चालतील का? त्यांनी लगेच त्या क्षणी परमिशन दिली. म्हणजे आपण तिथं 500 आवळा, 500 चिंच, 500 जांभूळ असं लावलं आहे. त्यामुळे तुम्ही सुरू केलेलं साताऱ्यातलं काम आता तुम्हाला बघायला खूप आवडेल. बरं दादा, एक विनंती करण्याचं धाडस करू शकतो का बघ? म्हणजे तू येण्या अगोदर बऱ्याच लोकांना जेव्हा कळालं की तुम्ही येणार आहात तर बऱ्याच लोकांनी अशी विनंती केली की
काहीतरी उत्साहात त्यांच्याकडनं एखादा संवाद आम्हाला ऐकायला मिळेल का? तर तसं काही एखादा चित्रपटातला संवाद वगैरे जो तुझ्या हां एक झलक त्याची प्लीज. काय मी विलनची कामं करतो त्यामुळे काय आहे सांगणार आणि त्याच्यामध्ये बायकांना त्रास देण्याची कामं जास्त करतो. त्यामुळे माझी आईचाच किस्सा सांगायचा झाला तर माझी आई सांगायची, आता लग्न झालं ना आपलं, कशाला ह्या बाईच्या मागे लाग त्या बाईच्या मागे लाग करतोच. आणि मला सांगायला आवडतं तर माझे खूप 400-500 सिनेमे झालेत माझे. त्यातले डायलॉग सांगायचे झाले तर 2 तास इथेच जातील. पण मला सांगावासा वाटतो तो एकच डायलॉग जो मला नेहमी सांगावासा वाटतो. तेलुगूतला आहे. ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకు వెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు. याचा अर्थ असा आहे, एक देश मागे गेला तर ते समजायचं त्या देशातला शेतकरी मागे गेला, आणि एक देश पुढे गेला तर समजायचं त्या देशातला शेतकरी पुढे गेला. धन्यवाद. धन्यवाद दादा. या निमित्ताने एकूणच तू करत असलेलं काम, त्याचबरोबर विदर्भ सन्मानच्या निमित्ताने वेगवेगळी व्यक्तिमत्व ती जाणून घेता आली. सो मी विनंती करेल सगळ्या पुरस्कारार्थींना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक फोटो ऑपॉर्च्युनिटी, आपला पुरस्कार घेऊन आपण त्या व्यासपीठावरती यायचं आहे. आणि या सगळ्या पुरस्कारार्थींना व्यासपीठावरती आमंत्रित करत असताना न्यूज 18 लोकमत प्रस्तुत विदर्भ सन्मान 2022 हा सोहळा इथे संपन्न झाला. आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या सन्मान सोहळ्यात, पुढल्या टप्प्यात नवीन पुरस्कारार्थींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.